नाही, खरं म्हणजे भारतातील प्रत्येक भारतवासियाचं मान अभिमानाने उंचावली आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्यांचं सरकार आणि आपलं लष्कर, त्याच्यामध्ये हवाई दळ आहे, पायदळ आहे, नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जे आता सर्व चॅनलवर, टीव्हीवर दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान मधले काही चित्र दाखवतात, काही लोक दाखवतात, काही पत्रकार बातमी देताना दाखवतात आणि ते सांगतात की असं 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 इथे बॉम्ब पडले, नुकसान झालं. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं एक समर्पक नाव सुद्धा दिलेलं आहे. आमच्या 27-28 आमच्या भगिनींचं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं. त्या कुंकुवाचा बदला आपल्या भारताने घेतलेला आहे. सिंदूर म्हणजे कुंकू. निश्चितपणे जे आहे ही जी कारवाई जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे. पाकिस्तानच्या जे मध्ये बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे. यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते म्हणजे मग राहुल गांधी असतील, पवार साहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले, ही सगळी मंडळी जी आहे हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करता आहे. मला असं वाटतं की हे काही संपलेलं नाहीये. असं जे काही रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये म्हटले काही ठिकाणी की अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका, तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका, कारण दहशतवाद्यांवर त्यांचा हल्ला आहे. आणि आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते आमच्या भगिनी आलेल्या होत्या लष्करातल्या, त्यांनी सुद्धा आता जी प्रेस घेतली त्याने स्पष्टपणे सांगितलं एकाही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानच्या. आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत टिपून त्यांच्या मग जे शिक्षण देणाऱ्या संस्था असतील, घरं असतील, ठिकाणं त्यांची जी आहेत दहशतवाद्यांची, त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केले आहेत. सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही. कालच सगळ्या आपल्या देशाला सांगण्यात आलेलं आहे की अशीच परिस्थिती जर उद्भवली हल्ला प्रतिहल्ल्याची, तर आपण सगळ्यांनी, सर्व नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी तयारीत राहायला पाहिजे. आपापल्या परीनं स्वतःचं संरक्षण कसं करता येईल. ब्लॅकआउट झालं तर काय करायचं आहे. सायरन मला असं वाटतं 1971ला सायरन वाजवायचे, त्याच्यानंतर सायरन काही वाजलेले नाहीत. तर आता ते परत नादुरुस्त आहेत, कुठे गायब आहेत, त्याची सुद्धा जी आहे रेलसर होते आहे. नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ब्लॅकआउट सांगितल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरापासून प्रत्येक संस्थेचे दिवे बंद करणं, कुठे हल्ला झाला तर काय करणं, त्याची सुद्धा जे आहे
प्रशिक्षण दिलं जात आहे, टीव्ही द्वारे सुद्धा आणि सरकारच्या द्वारे सुद्धा. आता एक गोष्ट फार अतिशय महत्वाची आहे. हे सगळं करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे. म्हणून कुठेही हे आपापसातल्या जे आहे टीका टिप्पण्या या बाबतीतल्या या विषयावरच्या त्या कोणी करता कामा नये. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे, ही काही धर्माच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही आहे, हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. जरी त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असल्या तरी भारतीय सैन्यांनी आणि सरकारनं फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं. आता ते दहशतवादी जे कोणी असतील त्यांना तो त्रास होणार आणि अतिशय ही कामगिरी फत्ते झाली असं माझं स्वतःचं मत आहे. आता ते मग म्हटलं मी की अमेरिकेने सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका, परंतु ते काय करणार आपल्याला काही सांगता येत नाही, आपल्याला तयारीत राहावंच लागेल. चीनची जी आहे भाषा जरा अधिक वेगळी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही तयारीत राहावं लागेल. आपल्या सैन्याच्या पाठीमागे भक्कमपणे जे आहे आपण सर्व शक्तीनिशी उभं राहिलं पाहिजे. भारत सरकारचे सुद्धा जे काही निर्णय जे आहेत सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि आपसात कुठेही या वेळेला तंटे बखेडे आपसात पक्षाचे जे एकमेकाच्या विरुद्ध जे जे काय असेल ते अजिबात होता कामा नये. अतिशय शांतपणे पण दृढपणे जे आहे आपण ह्या आपल्या सैनिकांच्या लष्कराच्या पाठीमागे सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपले विरोधी पक्षाचे सर्व नेते जे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे उभे राहिलेले आहेत. एकता आपण दाखवूया, 100% आपण यशस्वी ठरलो. 1971 ला सुद्धा ही मोठी कारवाई झाली बांगलादेश संदर्भामध्ये. त्या वेळेला सुद्धा इंदिरा गांधी त्यांचे सर्व मंत्री हे अनेक ठिकाणी जगामध्ये गेले आणि त्यांनी काय परिस्थिती आहे हिंदुस्थानमध्ये, कोट्यावधी लोक तिकडून इकडे येत आहेत आणि आमची मोठीच आमच्या पुढे संकट उभं राहिलेलं आहे, हे सगळं त्यांना समजावून सांगितलं, विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे कारवाई झाली. आता सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे आहे त्या सगळ्यांना जे आपण ज्याची नावं घेतो अनेक देशांना जपानसहित सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे. अर्थात काही देश आहेत आपल्या विरोधात आहेत ते आहेत, त्यांची भाषा मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी वेगळी दिसते आहे, परंतु इतर सर्व देशांना जे आहे त्यांनी अगोदरच याचा निषेध केलेला आहे की अशा अर्थीनं पर्यटकांना सामान्य माणसांना तुम्ही धर्म विचारून गोळ्या घालणं याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे. आणि हे सांगितलेलं आहे हे या दहशतवादाच्या विरुद्ध जी कारवाई भारत करेल त्याला आमचा पाठिंबा राहील असं सुद्धा अनेक देशांनी जाहीर केलेलं आहे.